नमस्कार मित्रांनो, तर आपण यावर्षी हॅपी न्यू इयर सेलिब्रेट केला आहे अशा पद्धतीने 31 डिसेंबरच्याच रात्री मी प्लॅन केलेला की सकाळी उठून आपण गरिबांना जाऊन काहीतरी देणे. मग काय, जवळच असलेल्या दिल्ली बॉर्डरवरच्या मार्केटला मी गेलो. मार्केटमधून मी काही भाजीपाला घ्यायचं ठरवलं. मग भाजीपाला घेत गेलो, विचारत गेलो. मला भाजीपाला घ्यायचा होता 4 फॅमिलींना देण्यासाठी. तर मग मी कोबी घेतली, बटाटे घेतले, वाटाणे घेतले, गाजर घेतले. ही मार्केट प्लेस दिल्ली आणि हरियाणाच्या बॉर्डरवर आहे. माझ्या रूमजवळून 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर ही प्लेस आहे. भाजीपाला माझा घेऊन झाला आहे आणि मी येत आहे परतीला. रूमवर आल्यावरती मी सर्व भाजीपाला काढला आणि 4 फॅमिलींसाठी त्यांना तयार केला. एका फॅमिलीला मी देत आहे भाजीपाल्याची बॅग, डाळ आणि 5-5 किलो आटा. ज्या दिवशी जायचं होतं त्याच दिवशी मी दुकानावरून डाळ आणि आटा घेऊन आलो. डिस्ट्रीब्युशन बॅग रेडी झालेली आहे आणि संध्याकाळी 5 वाजता आम्ही निघणार होतो. गगन, जो की केरलावरून आहे, तो माझ्यासोबत यायला तयार झाला. जिथे आम्हाला जायचं होतं तो स्पॉट माझ्या रूमवरून 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावर होता. मग काय, ऑटो केली आणि पोचलो 15 ते 20 मिनिटात. समोर आपण बघू शकता, इथेच आम्हाला जायचे होते. मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी पण मी डिस्ट्रीब्यूट करायचं ठरवलं होतं. पहिल्या घरात गेलो, तिथे कुणीच नव्हतं. तर मग सर्व सामान घेतला आणि त्या घरात ठेवून दिला. एक छोटीशी रूम आणि त्यामध्येच त्यांचा संसार मांडलेला होता. मग काय, एक एक करत वस्तू ठेवत गेलो आणि निघालो दुसऱ्या घरासाठी. दुसऱ्या झोपडीमध्ये मला एक आजी आणि आजोबा भेटले. आजीला पण एक एक करत वस्तू देत गेलो आणि आजीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खूप 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 छान वाटले. माझ्या छोट्याशा मदतीने आजीला झालेला आनंद मला खूप मोठा वाटला. मग काय, आजीला एक फोटोसाठी रिक्वेस्ट केली आणि निघालो दुसऱ्या घराकडे. सोबत असलेला गगन व्हिडिओ आणि फोटो घेत होता, त्यामुळे नो टेन्शन. ह्या घरात आई आणि तिचे 3 मुलं राहत होते. मला बघताच तिघेही धावत आले आणि बोलले, भैया क्या लाए हो? त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू शकतो आणि तो बघून मलाही खूप आनंद झाला. नेहमी पॉसिबल नसले तरी हा आनंद घ्यायला मला खूप आवडतं. त्यांना माझ्याकडून अजून काहीतरी हवं होतं, पण आता बॅगेत काहीच नव्हतं. त्यामुळे मी त्यांना बोललो की नंतरच्या वेळेस नक्की येईल. आठवणीसाठी या चिमुकल्यांसोबत एक फोटो घेतला आणि हॅपी न्यू इयर झाला.